जबरी चोरी करणारा एक आरोपी जेरबंद, 70,000 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस अशा प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून जबरी चोरीचे गुन्हे करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की मिरज ते बेडग रोडवरील NH 166 हायवेच्या पुलाजवळ अप्पासो माळी राहणार बेडग हा चोरीचे सोने विक्री करण्याकरता येऊन थांबला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने मिरज ते बेडग रोडवरील NH 166 हायवेच्या पूल परिसरात जाऊन निगराणी करीत असताना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याचा मिळालेल्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव अप्पासो बाळू माळी, वय 45, व्यवसाय मजुरी, राहणार लकडेपॉट, मंगसुडी रोड, बेडग, तालुका मिरज असे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्यांचे अंगझडतीचा उद्देश कळून पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याचे लोअरच्या उजव्या खिशामध्ये एका प्लास्टिकच्या लहान पिशवीत सोन्याचे दागिने मिळून आले. त्या सदर दागिन्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरचे दागिने हे त्याने 20 दिवसापूर्वी डफळापूर ते कोकळे रोडवरील असलेल्या उसाच्या शेताजवळ शेळ्या चरत असलेल्या महिलेस उसात नेऊन भीती दाखवून तिच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागिने चोरी केले होते. हेच दागिने असल्याची कबुली दिली. सदर बाबत जत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासला असता वरीलप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत.